सध्या जे भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स परीक्षा ह्या लीक होत आहेत. जसे आत्ता नीट नावाची एक्झाम लीक झाली आणि एक संपूर्ण एक हाहाकार उडाला संपूर्ण भारत देशामध्ये. अनेक तरुण मुलांची स्वप्न जमिनीला जाऊन मिळाली, कारण त्यांनी अभ्यास केला होता आणि ते परीक्षा देऊ शकले नाहीत. पेपर लीक होणं हा जो प्रकार आहे, तुम्हाला या बाबतीत मला हे सांगायचं आहे, भविष्याबद्दल, एज्युकेशनच्या भविष्याबद्दल मला तुम्हाला ही गुड न्यूज द्यायची आहे. मी मराठीतून बोलतो आहे. हा व्हिडिओ मी नंतर हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण करेन. मराठीमध्ये ऐकणारी लोक महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 कोटी लोक आहेत. मला तरुण पिढींना हे सांगायचं आहे. आणि एज्युकेशनची सध्या ज्या पद्धतीचा एज्युकेशनचा एक बाजार मांडला गेला आहे आणि एज्युकेशनच्या माध्यमातून एक व्यवसाय उभा केला आहे आणि त्याच्यातून धनाची निर्मिती केली जाते. एज्युकेशन तर खऱ्या अर्थाने घडत नाही. मला तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट सांगायची आहे. येणाऱ्या काळामध्ये जी घडेल आता, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सबंध जगामधून परीक्षा ह्या पद्धतीच निघून जाणार आहे. एज्युकेशन लेस, एक्झाम लेस शिक्षण पद्धती येणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा चमत्कार घडवून आणणार आहे. तुम्ही जर मीडियामधून, पुस्तकाच्या रूपातून किंवा तुमच्या कानावर आला असेल AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स संपूर्ण जगाच्या एज्युकेशनमध्ये एक मोठी क्रांती निर्माण करणार आहे. आणि मला असे काही धक्के आणि गुड न्यूज द्यायचे आहेत की मी लहानपणापासून बघत आलो आहे की ज्या लोकांकडे रुपये नाही, ते लोकांना शिक्षण मिळत नाही, त्यांना ते ड्रॉपआउट करावं लागतं. एखादा मुलगा पहिलीत जातो, 5वीपर्यंत शिक्षण जेमतेम घेतो न घेतो तोपर्यंत त्याला कामाला जावं लागायचं. मी खेडेगावातनं आलो. पुण्याला जेव्हा मी आलो तेव्हा मला गावाकडली परिस्थिती माहीत होती. बरेचसे माझे मित्र, त्यांच्याकडे रुपये नसल्याकारणे त्यांना ड्रॉपआउट करावं लागलं आणि कुठंतरी शेळ्या, मेंढ्या, मसरं, गुरं, जनावरं चारायला घेऊन जाण्याचा त्या कामाच्या मागं लागावं लागलं. येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि एज्युकेशन हे सर्व जगासाठी अत्यंत फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आणि एज्युकेशनसाठी कुठल्याही स्कूलची, कॉलेजची, युनिव्हर्सिटीची गरज नसणार आहे. कारण ते आत्ता इतकं सुलभ होणार आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय प्रकार आहे. तुम्ही जर निक ब्रॉस्टन नावाचे एक लेखक आहेत, त्याने एक पुस्तक लिहिलं आहे सुपर इंटेलिजन्स नावाचं. तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजे जो काय चमत्कार होणार आहे भूतलावर, त्याच्याबद्दल त्यांनी भाकीतं केलेत. अजून एक पुस्तक आहे जेम्स बॅरोट यांनी लिहिलेलं, त्याचं नाव आहे आवर फायनल इन्व्हेन्शन. वी आर हेडिंग टुवर्ड्स द जॉबलेस वर्ल्ड. यस, तुम्ही हे अगदी करेक्ट ऐकलं. येणाऱ्या जगामध्ये, येणाऱ्या 20 ते 30 वर्षाच्या कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की गेल्या 300 वर्षात जो विकास, जी प्रगती मनुष्याने केली नाही, तो मनुष्य आता येणाऱ्या 30 वर्षामध्ये प्रगती करेल, 2050 पर्यंत. न भूतो न भविष्यती असा एक फार मोठा प्रयोग व्हायला चालला आहे. त्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजी एक्सप्लोजन. कारण सर्वच क्षेत्रामध्ये जीवनाच्या आपण अत्यंत विकसित होत जाणार आहे. मी तुम्हाला आत्ता हा विषय जो काढला, मी सांगितलं की जगामध्ये जॉब नसणार आहे, कुठली नोकरी नसणार आहे.
वर्क कुठलंही ऑप्शनल असणार आहे, ऐच्छिक असणार आहे. म्हणजे जर एखाद्याला वाटलं की मला हे काम करायचं आहे तर तो ऐच्छिक करेल, त्याच्या स्वतःच्या आवडीने तो करेल, त्याच्यावर कुठलं कंपल्शन नसणार आहे. तुम्ही म्हणाल की हे कसं काय? हो, त्याचं कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगाची सगळी कामं करणार आहेत, मनुष्याची संपूर्ण काम. तुम्ही आत्ता बघितलं असेल, ड्रोननी मेडिकलची देवाणघेवाण सुरू आहे, वस्तूंची निर्यात सुरू आहे. तुम्ही बघितलं इलॉन मस्कनी टेस्ला नावाची जी कार काढली, ते ड्रायव्हरलेस कार आहे. जगातले किती मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ड्रायव्हर्स हे जॉबलेस होती. आपल्या घरातले सगळे हॉटेलचे सिस्टम, हॉस्पिटॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सगळं जेवण बनवण्यापासून, फूड बनवण्यापासून ते सर्व करण्यापर्यंत, डिसेस क्लीन करण्यापासून, बाथरूम टॉयलेट क्लीन करण्यापर्यंत संपूर्ण हे रोबोट असणार आहेत. आणि असं म्हटलं जातं की भूतलावर प्रत्येक व्यक्ती, जसं आता मोबाईल आपण प्रत्येकजण बाहेर पडताना कुठे जाताना एक बाळगतो, मोबाईल हा सॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सुप्त अवस्थेतला बेसिक. असंच आपल्या प्रत्येक माणसाजवळ 2 किंवा 3 असे रोबोट असणार आहेत. ते प्रत्येक माणसाला असिस्ट करणार आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीचं त्याचं काम करून देणार आहेत. आणि रोबोट इतके होणार आहे जगामध्ये की प्रत्येक व्यक्तीकडे 2 ते 3 रोबोट असणार आहेत. रोबोटच्या माध्यमातून जर युद्ध काय झालंच एका देशातून दुसऱ्या देशात, ते रोबोट्स करणार आहेत ड्रोनच्या माध्यमातून. आता येणारं जग म्हणजे फ्लाईंग मशीन्स आहे. तुम्ही फ्लाईंग मशीनमध्ये तुम्ही बसता, बटन दाबता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ शकता. इन्व्हेन्शन चालू आहे. कारण मला असं वाटतं की आता रोडवरून किती जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सुंदर सुंदर कारा आल्या, ड्रायव्हरलेसच्या कारा आल्या, तरी पण आपल्याला एअर स्पेस जो आहे त्याचा अजून आपण एक्सप्लोर केलेलं नाही. तर ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचंही काही पुस्तकामध्ये असं भाकीत केलं गेलं आहे की जमिनीवरचा भार कमी करून जास्तीत जास्त फ्लाईंग मशीनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरू होण्याची खूप मोठी शक्यता आहे, जी प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीकडे असेल. बेसिकली मला काय सांगायचं होतं, एज्युकेशनवर मी बोलतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर हळूहळू मी अनेक प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येईन, ज्याच्यामध्ये मी खूप डीपली जाईल. एक एक पार्ट्स आपण त्याच्यावर बोलायला लागू. कारण तो संपूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घेऊन येणार आहे आणि एका नवीन युगाची सुरुवात होणार आहे. एज्युकेशनचा संपूर्ण शिक्षण पद्धतीचा संपूर्ण कायापालट होणार आहे. आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी परीक्षा देता, ही परीक्षा म्हणजे आपली जी स्मरणशक्ती आहे, मेमरी पॉवर, फक्त ही इन्क्रीज होण्यासाठीची परीक्षा आहे. याच्यामध्ये इंटेलिजन्सचा काहीही भाग नाही. कारण आपण काय करतो, आपण एक पुस्तक वाचतो, ते डोक्यात ठेवतो, म्हणजे मेमरीमध्ये ठेवतो, रिमाइंड करतो की बाबा ठीक आहे, आणि त्या पुस्तकातले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते उतरून काढतो पेपरवर. त्याच्यासाठी आता ChatGPT आला आहे. तुम्ही बघा, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो तुम्ही जर एक विचारा, तो जगातल्या आजपर्यंत ऑनलाईनवर जेवढं नॉलेज आहे तेवढं सगळं नॉलेज तो चेक करतो आणि त्याच्यातून तो शोधून काढून तुमच्यासमोर इमिजिएट विदिन सेकंड्समध्ये ठेवून देतो. हे कसं काय? कारण तो म्हणजे आपण जी मेमरी साठवतो त्याच्यापेक्षा करोडो गुणा मेमरी तो साठवू शकतो, त्याच्या फाईल्स बनवू शकतो आणि तुमच्यासमोर ठेवू शकतो. हीच किमी आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. याच्यासाठीच असं म्हटलं जातं
की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा करोडो गुणा मनुष्यापेक्षा बेटर पद्धतीनं काम करेल, अचूक काम करेल, त्याच्या वर्कमध्ये ॲक्युरसी फार ग्रेट असेल. समजतं का तुम्हाला? तर परीक्षा पद्धती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एलिमिनेट करून टाकेल, संपवून टाकेल जगातून. कारण परीक्षा घ्यायचा संबंधच उरणार नाही. आणि तुम्हाला मी हे सांगतो की परीक्षा पद्धती ही जाणून बुजून एक मजबुरी होती. तुम्ही बघितलं की एक मी कार्टून बघितलं होतं. एक माणूस टेबलवर बसला आहे व्यक्ती आणि त्याच्यासमोर पेपर्स आहेत आणि त्याच्यासमोर एक 10-12 प्राणी आहेत. हत्ती आहे, घोडा आहे, वानर आहे, वाघ आहे, शेळी आहे, डॉग आहे. असे सगळे तिथं आहेत, उभे आहेत. आणि त्यांना सांगितलं जातं की हे बघा, हे झाड आहे ना, त्या झाडावर सर्वांनी चढून दाखवायचं. ही तुमची परीक्षा. आणि जो या झाडावर चढणार नाही तो नापास, तो फेल झाला. बरोबर? मग मला सांगा, आता त्या झाडावर हत्ती कसा चढेल, घोडा कसा चढेल, वानर चढू शकतं, चिता चढू शकतो, खारुताई चढू शकते, हे बाकीचे प्राणी कसं चढू शकणार? म्हणजे एकच नियम सर्वांसाठी, हा एक चुकीचा फॉर्म्युला, आपली अत्यंत एक मजबुरी, म्हणजे हे एक प्रकारचं कॉम्प्रोमाइज होतं. आणि मनुष्याच्या वर झालेला हा प्रयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्स संपवून टाकेल. हे एक प्रकारची स्लेवरी होती, गुलामगिरी होती. आणि परीक्षा पद्धती संपायला पाहिजे. संपूर्ण जगाचं एज्युकेशन, शिक्षण व्यवस्था ही प्रत्येक तरुणाला रिअल प्रॉब्लेम, मनुष्याचे जे प्रॉब्लेम्स फेस करतोय ते सोडवण्यासाठीचे असाइनमेंट दिले पाहिजेत. त्याच्यावर त्यांना कमीत कमी ग्रेड्स देऊ शकतो आपण. ग्रेड्समध्ये सुद्धा पुन्हा ज्याला कोणाला ए ग्रेड भेटला आहे, बी ग्रेड भेटला आहे, तिथंही तू मोठा, हा छोटा, हा भाव सुरू होऊ शकतो. पण इथून पुढं मला असं वाटतं की जे प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन असेल तेच तर येईल. कारण संपूर्ण एज्युकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुढं जाणार आहे. म्हणून परीक्षा पद्धती ह्या कालबाह्य होणार आहेत, आउटडेटेड होणार आहेत. जसे विथ वायरचा जो टेलिफोन आहे खूप आउटडेटेड झाला आहे. जसे मी पूर्वी लहानपणी स्कूलला असताना पत्र लिहायचो. आता कोणी पत्र लिहित नाही. आम्ही 2-2 महिने वाट बघायचो. माझा भाऊ एक मिलिटरीमध्ये होता. आम्ही पत्र पाठवायचो, 2 महिने वाट बघायचो, 2 महिन्यांनी त्याचं पत्र यायचं. पण आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ईमेल, विदिन सेकंडमध्ये आज मी लिहिलं व्हॉट्सअप की अमेरिकेला जातं, पृथ्वीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जातं, विदिन सेकंडमध्ये जातं, ईमेल जातो. हा एक फार मोठा चमत्कार आहे. हा चमत्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स एज्युकेशनमध्ये आणतो आहे. आणि ज्या लोकांकडे स्किल्स आहेत, जी लोक सतत कंटिन्युअस लर्निंगच्या प्रोसेसमध्ये आहेत, तेच ह्या जगामध्ये पुढं जात राहतील. जे लोक एक्झामवर, परीक्षा पद्धतीवर डिपेंड्स आहेत, ते आउटडेटेड होतील. आणि जगामध्ये मला याच्यावर नवीन व्हिडिओ मी बनवेन, नेक्स्ट व्हिडिओ. जो कोणी माझं मराठी बोलणं ऐकतोय, हा व्हिडिओ ऐकतोय, त्या सर्व लोकांनी हा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. कारण मी अनेक उत्तरोत्तर व्हिडिओज टाकतोय, व्हिडिओज निर्माण करतोय. मी आता ह्या पुस्तकावरून सुद्धा बोलणार आहे, जसं सुपर इंटेलिजन्स आहे निक ब्रॉस्टॉनचं. त्याच्यातला जो कंटेंट इम्पॉर्टंट आहे तो तुमच्यासमोर ठेवेल. आवर फायनल इन्व्हेन्शन या पुस्तकामधला कंटेंट तुमच्यासमोर ठेवेन. आणि स्टेप बाय स्टेप्स त्याच्यामध्ये मायक्रो लेवलला जाऊ, खूप असं खोलात जाऊ, एक पॉईंट घेऊ, त्याच्यावर बोलू.
आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांकडे, सर्व सोशल मीडियावर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा, सगळीकडे शेअर करा. आणि मी तुम्हाला माझ्याकडून हे अत्यंत इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी जी क्रिएट करणार आहे ती ऑन दी स्पॉट इमिजिएटली तुम्हाला मिळू शकेल. तर मला हे सांगायचं होतं की आपण एक जॉबलेस वर्ल्डच्या दिशेने प्रवास करतो आहे, कुठलंही काम नसणार आहे. मग लोक काय करणार? हां, मोठा क्रायसिस आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रवाह आहेत की इथून पुढं तुम्हाला जे आवडतं तेच, कारण प्रत्येक गव्हर्मेंट तुम्हाला बेसिक युनिव्हर्सल इन्कम जाहीर करेल. प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला गव्हर्मेंट तुम्हाला रुपये देईल. बेसिक युनिव्हर्सल इन्कम हा बोनस असते, प्रत्येक महिन्याला येईल. तुम्ही काम न करण्यासाठी तुम्हाला रुपये मिळतील आणि हे द्यावं लागेल गव्हर्मेंटला, कारण कुणाकडे जॉबच नसणार आहे. आणि जॉब न, आणि पण लोकांना जगावं लागणार आहे, त्यांना रेंट्स भरावं लागणार आहे, त्यांना फूड्स विकत घ्यावं लागणार आहे. बरोबर. वेगळ्या पद्धतीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. जुनं निघून जाईल. जसं केशवसुतांची एक कविता आहे, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळूनी किंवा पुरुणी टाका. तर संपूर्ण जगामध्ये खूप मोठा बदल होतो आहे. मला ही गुड न्यूज द्यायची होती की ज्या लोकांनी नीट परीक्षा दिलेली नाही किंवा जी लोक परीक्षावर आधारित आहेत, मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला तयार करा, बिझनेससाठी तयार करा, एंटरप्रेन्योरशिपसाठी तयार करा, इन्व्हेन्शनसाठी स्वतःला तयार करा, इनोव्हेशनसाठी स्वतःला तयार करा. कुठल्याही तुम्ही जे एज्युकेशन घेतले त्याच्यावर डिपेंड राहू नका, तुम्ही ज्या परीक्षा दिलेत त्याच्यावर डिपेंड राहू नका. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा जॉब शोधायचा प्रयत्न करू नका. जॉब ही शॉर्ट टर्म बेसिसवर करा, लॉंग टर्म बेसिसला कुठलाही जॉब करू नका. जॉब म्हणजे जर्नी ओव्हर ब्रोक, म्हणजे तुटण्याच्या भांगण्याच्या दिशेने होणारा प्रवास. आता जॉब नसणार आहेत जगामध्ये. म्हणून माझी संपूर्ण तरुण पिढीला ही सांगणं आहे की तुम्ही उठा आणि नॉलेज घ्यायला सुरुवात करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरची पुस्तकं वाचा. भविष्यामध्ये या 20 वर्षामध्ये काय काय घडणार आहे ते चेकआउट करा. ते तुम्हाला फक्त ऑनलाईन मिळणार नाही, कारण खरं जे नॉलेज आहे ते फक्त पुस्तकात आहे, ऑनलाईन पण नाही अजून. म्हणजे तुम्ही वेबसाईट शोधण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केलात, मिळणार नाही. बरोबर. ते पुस्तकातच आहे. बरोबर. तसं एक महत्त्वाचं अजून पुस्तक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर, दी सिंग्युलॅरिटी इज नियर. फार इम्पॉर्टंट पुस्तक आहे. बरोबर. तर मला या सर्व पुस्तकावर तुमच्याशी बोलायचं आहे. आणि अजून एक पुस्तक आहे जे याच्यावर मला बोलायचं आणि तुम्हाला सांगायचं आहे की भविष्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या दिशेने चाललो आहे. जग, नॉट ओन्ली इंडिया, द होल वर्ल्ड. पीटर डायमंडीज नावाचे लेखक आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिले, अबांडन्स. अबांडन्स म्हणजे विपुलता, समृद्धता. त्या पुस्तकाचं सब टायटल आहे द फ्युचर इज बेटर दॅन यू थिंक. त्यांनी त्याच्यामध्ये एक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात की आपल्याकडे इतक्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस असणार आहेत आणि इतकी विपुलता आणि इतकी समृद्धता असणार आहे की मनुष्याच्या हातून काम संपूर्ण काढून घेतलं जाईल. आणि मनुष्याच्यावर जी स्लेवरी, गुलामगिरी होती, गरिबी होती, गरिबीचं इलिमिनेशन म्हणजे गरिबी संपून टाकण्यासाठीचा हा प्रयोग ठरणार आहे. लक्षात घ्या. हे सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल, बायोटेक्नॉलॉजिकल विकास होणार आहे. त्याच्यावर मी मुद्देसूद पद्धतीनं तुमच्याशी शेअर करेन. आणि महत्त्वाच्या गुड न्यूज भविष्यातल्या ज्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काय धोके पण आहेत ते तुम्हाला मी सांगेन, नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही जर जेम्स कॅमेरॉनचा द टर्मिनेटर नावाचा फिल्म बघितला असेल
1984 आली होती. त्याच्यामध्ये अर्नॉल्ड जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचंच रूप आहे. तो येतो आणि मनुष्यासारखी त्वचा त्याची असते, पण तो मशीन असतो आणि तो कुणाचाही आवाज हुबेहूब काढू शकतो, मिमिक्री करू शकतो. आणि तो जरी त्याला समजा कोणी गोळ्या घातल्या तर तो पुन्हा स्वतःला रिबिल्ड करू शकतो, रिक्रिएट करू शकतो. ही पॉवर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आणि तो कुणालाही मारू शकतो, कारण त्याच्याकडे कुठली इमोशन्स नाही, त्याच्याकडे हृदय नाही, मन नाही. तो पुन्हा प्रेम करू शकतो ना कुणाचा द्वेष करू शकतो. ही इज अ प्युअर मशीन. आणि त्याला जो काम सांगितलं आहे तो ते परफेक्टली करणार आणि त्याचा विचार करून करणार, इंटेलिजन्स वापरणार आणि तो करणार. लक्षात ठेवा. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही भीतीसुद्धा जगावर फार मोठी टांगती तलवार आहे. त्याच्यावर मी बोलेन. तुम्ही अजून एक फिल्म बघितली असेल, ॲनिमेटेड फिल्म आहे वॉल-ई नावाची. फार महान फिल्म आहे, तुम्ही बघा. कारण आर्टिफिशियल त्याच्यातला जो वॉल-ई नावाचा जो रोबोट आहे, मी त्या फिल्मवर संपूर्ण एकदा बोलेन. ती तुम्ही जरूर बघा, कारण फ्युचरिस्टिक फिल्म आहे, सायन्स फिक्शन फिल्म आहे. म्हणजे एखादा रोबोट तो किती वेळा जरी पडला आणि त्याच्यातले स्पेअर पार्ट्स निघून जरी पडले तरी तो स्वतःला पुन्हा रिक्रिएट करू शकतो. ही पॉवर आहे, लक्षात घ्या. तर एज्युकेशनमध्ये संपूर्ण कायापालट होतो आहे. मला तुम्हाला हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे की येणारं जग हे एक्झामलेसचं आहे. एक्झामवर डिपेंड राहू नका, कुठल्याही जॉबवर डिपेंड राहू नका. वी आर हेडिंग टुवर्ड्स द एक्झामलेस एज्युकेशन, प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन, रिअल प्रॉब्लेम सॉल्विंग एज्युकेशन. लक्षात घ्या. कारण तुमच्याकडे जर स्किल नसतील, नॉलेज नसेल, तर तुम्ही फक्त गव्हर्मेंटचा जो बेसिक इन्कम आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, त्याच्यावर फक्त डिपेंड राहाल. तुम्ही सस्टेन करा. लक्षात घ्या. इफ यू वॉन्ट टू मूव अहेड, यू हॅव टू सर्च दी नॉलेज फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फॉर अपकमिंग ट्रेंड्स फॉर 20 years. आणि याच्यावर आपण नक्की बोलू. आता मी इथं थांबतो आणि फक्त इतकं सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की कुठल्याही पद्धतीच्या निराश होऊ नका. आणि उत्तरोत्तर मला एज्युकेशनवर बोलायचं आहे, कारण मला असं वाटतं की याच्यामध्ये मी फक्त एवढंच तुम्हाला सांगू शकलो आहे की तुम्ही एक्झामवर डिपेंड राहू नका, कारण एक्झाम कालबाह्य होणार आहेत. त्या सध्याच आउटडेटेड आहेत. इंटरनेटच्या, गुगलच्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, ह्या नॉलेजच्या जगामध्ये, यूट्यूबच्या जगामध्ये आणि ट्विटर, एक्सच्या इन्स्टंट नॉलेजच्या प्लॅटफॉर्मवर मला असं वाटत नाही की परीक्षा पद्धती टिकून राहील. नाही, कालबाह्य होईल. जशी पत्र लिहायची पद्धती होती, कालबाह्य झाली. पेजर कालबाह्य झाले. कित्येक गोष्टी वॉकमन कालबाह्य झाला. टेप रेकॉर्डर, DVDs कालबाह्य झाले. लक्षात घ्या. विथ वायरचे जे फोन होते घरामध्ये ते कालबाह्य झाले. तसं मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण जगातनं एक्झाम ही कालबाह्य होणार आहे, परीक्षा पद्धती. कारण ती फक्त मेमरीचा विकास करते, तुमच्या इंटेलिजन्सचा विकास करत नाही. इंटेलिजन्सचा विकास मनुष्याचं मन, त्याचं थिंकिंग, त्याचं इमॅजिनेशन. जसं आईन्स्टाईनचं एक वाक्य आहे, इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. लक्षात घ्या. तुमच्याकडे असणारं नॉलेज, हे नॉलेज म्हणजे तुम्ही गॅदर केलेली गोळा केलेली क्वालिटी इन्फॉर्मेशन, ते नॉलेज आहे. विजडम जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर ते इमॅजिनेशन तुम्हाला करून देतं. म्हणून सांगितलं की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज.
तर या ठिकाणी मी थांबतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मला ए आयवर बोलायचं आहे आणि प्लस एज्युकेशनवर बोलू आपण. खूप खूप याच्या माध्यमातून आपल्याला चांगले आपलं नॉलेज शेअर करता येईल. थँक्यू सो मच.